अंधजन मंडळाचे शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय, प्रकल्प HV देसाई आय इन्स्टिट्यूट पुणे, सहाय्यता शंकरा आय फाउंडेशन। आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आता सोलापूरमध्ये एक विश्वासार्ह अत्याधुनिक सुविधा देणारे शहर व जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय उपलब्ध आहे। आज क्रांती सूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने एक दिवसीय हलगीनाद आंदोलन या ठिकाणी घेण्यात येत आहे। या आंदोलनामागील भूमिका अशी आहे की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब मिळावा। तसं पाहिलं तर ही मागणी राजकीय नाही, ही मागणी पूर्णपणे बहुजन समाजातून आणि कामगार वर्गातून अनेक वर्षापासून केली जात आहे। अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान, त्याचबरोबर कामगार चळवळीतील योगदान हे सारं पाहिलं आणि भारतरत्न किताबाचे निकष जर पाहिले तर अण्णाभाऊ साठे या किताबासाठी सक्षम किंवा पात्र ठरतात। जागतिक पटलावर जो व्यक्ती भारताचं नाव उंचावतो त्या व्यक्तीला भारतरत्न किताब दिला जातो, हा निकष आहे। आणि अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य 27 भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे जागतिक पातळीवरचे साहित्यिक आहेत। हे सर्वच्या सर्व जे प्राचार्य पंडित शरद पाटील असू द्या, विश्वास पाटील असू द्या, श्रीपाल सबनीस असू द्या, या सर्वांनी हे मान्य केलेले आहे की अण्णाभाऊ साठे हे जागतिक दर्जाचे साहित्यिक आहेत। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी मागच्या आठवड्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली होती। अशी मागणी जन्मशताब्दी वर्षामध्ये, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 200च्या वरती आमदारांनी आपले पत्र लिहून महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती। 30च्या वरती खासदारांनी ही मागणी केली होती। वेळोवेळी संसदेमध्ये ही मागणी केली जात आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे ही मागणी जोर धरत आहे आणि ह्या मागणीचा महाराष्ट्र शासनाने विचार करून ही मागणी भारत सरकारकडे या मागणीचा ठराव करून ती मागणी भारत सरकारकडे पाठवावी अशी या आंदोलनामधून आम्ही भूमिका स्पष्ट करत आहोत। या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं याबद्दल दरे साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी मी लखन गायकवाड, सोलापूर शहर जिल्हा मातंग समाज सचिव, आज या ठिकाणी क्रांती सूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं या देशातील शासनाला जागृती येण्यासाठी एक दिवसीय हलगीनाद आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील नव्हे तर किंवा भारत देशातील सर्व मातंग समाजाची इच्छा आहे की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं व तसेच या महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी यासाठी आज क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। या प्रसंगी मला एवढं खेद वाटत आहे की या देशामध्ये मानधन घेऊन खेळणारे क्रीडापटूंना तसेच गीत गायन करणाऱ्यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलं, परंतु साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी उभं आयुष्य या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी अर्पण केलं। अशा व्यक्तीची उपेक्षा या देशामध्ये झालेली आहे। उदाहरणार्थ दाखल जर या ठिकाणी द्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर साठी हे भारतरत्न देण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आलं आणि त्यांना एकाच दिवशी भारतीय पोस्टाच्या तिकिटावर व पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। परंतु जे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राचं चळवळ असू द्या, गोवा मुक्ती संग्राम असू द्या, क्रांतिसिंह नाना पाटलांची चळवळ असू द्या, या प्रत्येक चळवळीने भाग घेऊन त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डपावर थाप मारून लोकशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं प्रबोधन केलं। अनेक युवकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये उतरवलं। अशा महापुरुषावर दुर्लक्ष हे भारत सरकार केलेलं आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं महत्व रशियानं ओळखलं आणि त्या ठिकाणी पुतळा स्थापन करण्यात आलं, परंतु या भारत देशातील शासन व्यवस्था व राजकीय पक्ष हे जाणून बुजून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यावर दुर्लक्ष केलं आणि त्यांना आतापर्यंत मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही। म्हणून माझी या शासनाला कळकळीची विनंती आहे
की लवकरात लवकर त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करावा आणि तमाम मातंग समाजाची इच्छा पूर्ण करावी अशी मी या प्रसंगी भारत सरकारला आव्हान देतो आणि पुढील जी काही चळवळ उभा राहील हे देशव्यापी असेल हे शासनाने लक्षात घ्यावं. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.